नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पवई ओलीस नाट्य प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झालाय। रोहितनं ऍक्टिंग स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। त्याची सुटका करण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले, त्यावेळी रोहितनं पोलिसांवर गोळीबार केला। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला। चिंचवड परिसरात घडलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे। सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंदा भोईर यांच्या हत्येमागे त्यांची पत्नी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार यांचा हात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। नकुल यांची ज्या ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती त्या ओढणीला नकुल यांच्या घामाचा वास होता। मुंबईतून पुणे आणि तेथून सोलापुरात एमडी ड्रग्ज घेऊन येणाऱ्यांची एक साखळी तयार झाली आहे। मागील काही महिन्यांपासून सोलापूर पोलिसांची या साखळीवर नजर आहे। सोलापूर पोलिसांनी मात्र मोहम्मद अझहर कुरेशीला सापळा रचून त्याला बस स्थानकात ताब्यात घेतलंय। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 1 लाख रुपये किमतीचे 36 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहेत। पुणे मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात आज गुरुवारी एक भीषण अपघात घडला असून सनरूफ असलेल्या आलिशान कारवर दरड कोसळल्याने 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। हा अपघात इतका अचानक घडला की कारमधील प्रवाशांना स्वतःला सावरता देखील आलं नाही। गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातारा डॉक्टर महिलेचे आत्महत्या प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। या सर्व प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मृत डॉक्टर महिलेच्या चारित्र्याचे हनन केलंय असे म्हणत त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते। पण अजित पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं स्पष्ट केलंय। भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जागा वाटपावरून एक लेटर बॉम्ब टाकून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं टेन्शन वाढवलंय। गाडगीळांच्या या लेटर बॉम्बमुळे सांगलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी पार पडली, त्यावेळी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले। दिनांक 1 नोव्हेंबर शनिवारी निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे। मनसे आणि जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील मोर्चात सामील होतील। मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईच्या फॅशन स्ट्रीट वरून सुरू होईल। धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने सिंदखेडा तालुक्यात 122 गावांमधील 46,286 हेक्टर, शिरपूर तालुक्यातल्या 34 गावातील 1,505 आणि साक्री तालुक्यात 9 गावातील 149 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। धुळे तालुक्यातही शेकडो हेक्टर शेतातील पिकाचं नुकसान झालंय। आदित्य L1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेअंतर्गत टिपलेला विदा साठा खुला करण्यात आलाय। आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्राच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या सूट या सौर वेधशाळेच्या निरीक्षणांचा हा विदा साठा असून या विदा साठ्याद्वारे सूर्याच्या संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे। महाराष्ट्र वनसेवा परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते आणि यात मुख्य परीक्षा 2025 साठी मुलाखती नोव्हेंबर 2025 मध्ये आहे। राज्यातील लाखो उमेदवारांनी यासाठी अर्ज केले असून पूर्वपरीक्षा नंतर मे 2025 मध्ये पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करणे उमेदवारांचे मुख्य परीक्षा घेण्यात आली होती। यानंतर बुधवारी वनसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती नोव्हेंबर महिन्यात होणार आहे। मत्स्य व्यावसायिकांना त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विशेष मदत पॅकेज जाहीर केले। हे पॅकेज केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती मदत नियमांवर आधारित आहे, जे नुकसान या नियमांमध्ये बसत नाही। त्यासाठी राज्याच्या निधीतून अतिरिक्त मदत दिली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय। उद्या नागपुरात रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलं होतं। मात्र एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बच्चू कडूंची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे रेल रोको आंदोलन रद्द करण्याचा निर्णय कडू यांच्याकडून घेण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधार कार्ड तयार केल्याचं त्यांनी जाहीरपणे कबूल केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध मुंबईतील दक्षिण विभागीय सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांना स्पीडपोस्टद्वारे मृत्यू आणि गँगरेपची धमकी देण्यात आल्याने एक खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केलाय।
महामार्गांवर प्रवास करताना मनस्ताप झाल्यावर गडकरींना लक्ष केलं जातं, त्यावर आता गडकरींनी मार्ग शोधलाय. रस्ते वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांना आणि रस्ते तयार करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर QR कोड लावण्याचे आदेश मंत्री गडकरी यांनी दिले आहेत. भाकप नेते आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळला PM श्री योजनेचा फेर आढावा घेण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलाय. भाकपने तो फेटाळताना PM श्री बाबत केंद्राशी केलेला करारच केरळने रद्द करावा ही मागणी कायम ठेवली आहे. बालाघाट जिल्ह्यात मलेरियाने ग्रस्त गायत्रीचा रुग्णवाहिकेत मृत्यू झालाय. रुग्णवाहिका चालकाने बिबट्याचे कारण सांगत गाडी थांबवली, यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने गायत्रीचा जीव गेला. चालकाला गाडी सुरू करण्याची विनंती केली तेव्हा त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी आमच्याकडे 700 रुपये अतिरिक्त मागितले असा आरोप गायत्रीच्या कुटुंबियांनी केलाय. देशातील प्रमुख अणुसंशोधन संस्था असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्रातून अटक केलेल्या बनावट शास्त्रज्ञाकडून अनेक धक्कादायक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात वर्सोवा येथे अख्तर कुतुबुद्दीन अन्सारीला अटक झाली होती. त्याच्याकडे संशयास्पद अणु डेटा आढळलाय. याशिवाय त्याच्याकडे 14 नकाशे देखील सापडले आहेत. भारतीय जनता पक्ष मतांच्या राजकारणासाठी सणांचा वापर करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर 24 तासांच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुझफ्फरपूर मधील प्रचार सभेत बोलताना प्रत्युत्तर दिलं. एवढंच नाही तर केंद्र सरकार छठपूजा महोत्सवाला थेट युनेस्कोचा टॅग मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची घोषणाही त्यांनी केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढच्या काही तासात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. मात्र त्याआधी इतर देशांच्या अण्वस्त्र चाचणीमुळे अमेरिकाही तात्काळ अण्वस्त्र चाचणी सुरू करेल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. या विधानामुळे अनेक देशांच्या भुवया उंचावल्या आहेत. ड्रग्ज विरोधातील जगातील सर्वात मोठे ऑपरेशन ब्राझीलमध्ये करण्यात आलंय. ब्राझीलची राजधानी रियो दी जानेरो येथे पोलिसांनी एका मोठ्या संघटित गुन्हेगारी गँग्स विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यात 60 तस्करांचा एन्काउंटर झाला. कमांडो वर्मेल्हो नावाच्या ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीचा विस्तार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका मौलवींना पाकिस्तानी लष्करावर केलेल्या कठोर टीकेनंतर आणि भारत पाकिस्तान संघर्षाच्या परिस्थितीत भारताला पाठिंबा देण्याच्या वक्तव्यामुळे ताब्यात घेण्यात आले. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पाकिस्तानी सरकारच्या क्रूरतेमुळे भारताला पाठिंबा देऊ असं ते म्हणाले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2025 ते 26 साठी शिष्यवृत्ती परीक्षा आणि निवासी शाळा प्रवेशांची अधिसूचना जारी केली आहे. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून 27 ऑक्टोबर पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जून 2026 पर्यंत ही भरती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेमुळे आणि वित्त विभागाच्या शंकांमुळे या प्रक्रियेला विलंब झाला होता. आता नवीन जाहिराती काढून भरती प्रक्रिया पुढे नेली जाईल. नाशिक महानगरपालिकेत अभियांत्रिकी विभागात गट क पदांसाठी भरती सुरू झाली आहे. एकूण 114 जागांसाठी ही भरती असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 डिसेंबर 2025 आहे. 10 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज करता येतील. सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती आहे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळेल. भारत सरकारनं स्पॅम आणि फसव्या कॉल्स विरोधात मोहीम सुरू केली आहे. दूरसंचार विभाग कॉलिंग नेम प्रेझेंटेशन देशभरात सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ही सुविधा ट्रू कॉलर सारख्या थर्ड पार्टी ऍप सारखी आहे. त्यामुळे यापुढे वापरकर्त्यांना आता ट्रू कॉलर सारख्या थर्ड पार्टी ऍप्सची गरज भासणार नाही. भारतातील आघाडीचा डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म कोटक 811नं 3-in-1 सुपर खात्याचं अनावरण करून आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. हे बचत खातं, मुदत ठेव आणि सुपर मनीचं क्रेडिट कार्ड एकाच वेळी उपलब्ध करून देणार आहे. पगारदार, विद्यार्थी, पहिल्यांदाच नोकरी करणारे आणि डिजिटल स्नेही युवकांसाठी हे खाते फायदेशीर आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेने शिल्पा शेट्टी चिंतेत रुग्णालयात पोहोचली असून तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. भारतीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून दुःखद बातमी समोर आली. 17 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन ऑस्टिनला नेटमध्ये सराव करताना डोक्याला चेंडू लागला आणि त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झालाय. यामुळे क्रिकेट जगतात दुःखाची लाट पसरली आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.